बातमी यानंतर एबीपी माझाच्या दणक्याची। उल्हासनगरमधल्या बे वॉच या बारच्या अनधिकृत बांधकामावर अखेर आज हातोडा पडला, पण उशीर झाला कारण एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर या सगळ्यांना जाग आली होती। या बार मालकानं अवैध बांधकाम केलं होतं। माझानं याबाबतचं वृत्त दाखवलं आणि आज मुंबई महापालिकेनं उल्हासनगर महापालिकेनं या बारचे अवैध मजले जमीनदोस्त केले। मात्र अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणारे बार सुद्धा आता लवकरच बंद व्हावेत अशी मागणी उल्हासनगरच्या रहिवाशांनी केली आहे। महानगरपालिकेला अशी माहिती होती की या काही इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। त्याच्यापैकी बे वॉच आणि आणखीन काही बार होते। तर त्या बारवरती महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने आज तपासणी केली। त्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम आढळण्यात आलं आणि यापूर्वी महानगरपालिकेने काही ठिकाणी अशी कारवाई केली होती, परंतु वारंवार अशा प्रकारचं निदर्शनास येत आहे। तर त्यासाठी आज 4-5 ठिकाणी कारवाई प्रस्तावित केलेली आहे। उल्हासनगरच्या बेवॉच बारमध्ये सध्या आपण आहोत। याच बारमध्ये अनधिकृतपणे बांधकामं उभारण्यात आल्याची बातमी सर्वप्रथम जी आहे ती एबीपी माझानी सर्वप्रथम समोर आणली होती। या बारवर सोमवारी रात्रीच्या सुमारास उल्हासनगर पोलिसांनी धाड मारली होती सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली। मात्र ही धाड होती की पाहणी दौरा, असा प्रश्न या सगळ्या एकंदरीत प्रकारानंतर उपस्थित झाला होता। आणि या बातमीनंतर सध्या या बारवर उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं अत्यंत कडक अशी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। बारचा जो वरचा मजला आहे तो पूर्णपणे अनधिकृत होता, तो पाडण्याचं काम उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहे। आणि आत्ताच उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे या ठिकाणी आले होते। त्यांच्या चौकशीत असं आढळले की हा संपूर्ण बारच अनधिकृत आहे, त्यामुळे काही काळातच हा संपूर्ण बार जो आहे तो पाडण्याचं काम सुरू केलं जाणार आहे। निनाद करमरकर, एबीपी माझा, उल्हासनगर।